गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी हा नमस्कार नमस्कार पाहुणं. हा उद्या येत आहे ना. या 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 वाट पाहतोय. हो माझी 2 माणसं पाठवतो नाही मी तुम्हाला त्या फाट्यावर. हो हो या 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 वाट पाहतोय बरं का. आबा राम 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 राम. हा राम 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 राम. ए हराम खोरांनो अरे तुम्हाला किती वाजता यायला सांगितलं तुम्हाला. हराम खोरा लाज वाटेल बाई तुला. कुणाला याला का मला म्हणतो. तुम्हाला काय शलवालन तुम्ही काय नालायक काय हे नालायक आहे सांगतो मी. इकडे घाल एक काम करा काय उद्या हे रविवार सकाळच्या बारी 9 वाजता बरोबर पाहुणे. मटण आणायचं का मग. मटण खायचं नुसतं मटण आणायचं. रविवार रविवार अरे रविवार हे उद्या ऐकून ते घे उद्या सकाळच्या बारी ती पाहुणे नाही स्वप्नाला पाहिला. स्वप्नाला पाहिला येणार. याला वाटलं यालाच पाहिलं तू का पोरगी का रे. महत्वाचं घ्या तुम्ही काय करा सकाळच्या बारी त्या पाहुण्याला आणाय फाट्यावर जायचं. त्या पाहुण्याने व्यवस्थित घरी आपल्या घेऊन यायचं. त्याचं काय माहितीये का हे गाववाली कसे आहेत त्याच्या आईला त्या पाहुण्याला काही सांगतील आपल्याबद्दल. डायरेक्ट उचलायचं पाहुण्याला घरी घेऊन यायचं. आणि दुसरी गोष्ट सरपंच तुला सांगतोय दुसरी गोष्ट ते बँकेवाल्याचा फोन आलता. बँकेवाल्याचं काय झालं. जर का गाडी दिसली तर ती आपल्या घरी नाही आणायची तिकडून तिकडे कटवायची. आणखीन भरले नाही का त्या बँकेवाल्याचे पैसे. भरून आहे इतका कसा लोबड माणूस आहे. ते झालं की भरू ना आपलं मग मधला यावर नाही का करतो करतो मी त्यांना तिकडून तिकडे कटवा. त्यामुळे व्यवस्थित झाली पाहिजे. 15 वर्ष तुम्ही निघाला बाबा नव्हता जा ना काम राहिलं ना 15 वर्ष जेल मध्ये ते ऐकायसाठीच थांबले. किती गोड ग माझं 15 वर्ष जेल मध्ये काढलेत. आता घरी काढा एखाद्या वर्ष 15 वर्ष चालणार रे. बोल की काय म्हणतेस. काय नाही अर्जंट काम होतं तुमच्याकडे. अर्जंट. हा अरे बापरे तू असं काय बोलली ना तर माझ्या तर अंगावरच काटा येतो. तू कधी काय करशील ना याचा भरोसाच नाही. आता पाठीमागं काय केलं त्या सुक्याने काहीतरी माझ्याबद्दल एकाचं 2 सांगितलं बस बाई साहेबांनी आमच्या बरोबर रिलेशनच तुडून टाकलं. आणि आता तो कुठं तरी ते गैरसमज दूर झालाय तर लगेच मॅडम म्हणतात की आता अर्जंट बोलायचं. आता आणखीन काय झालं. आपण नाही का त्या दिवशी भेटलो होतो रानात मी तुम्हाला सॉरी बोलायला आले होते. हो हो हा बरोबर. तेव्हा त्या बादशाह आणि सुख्याने आपल्याला चोरून पाहिलं. चोरून. हो काय बोलते. मग काय ते जाऊन आबासाहेबांना सांगितलं. हे जाऊन तुझ्या आबाला सांगितलं. हा बर मग काय आबा चिडले माझ्यावर आणि एवढ्यावर नाही थांबले. म्हणले तुझं लग्नच लावून देतो. आणि उद्या आता नवरा मुलगा पाहायला येतोय मला. काय करू सांगा आता. अरे बाप रे. अरे बाबा त्या आबांना म्हणावा आमचं असं काही नाही आम्ही एक जस्ट फ्रेंड आहोत. तुम्हाला वाटतंय का मी सांगितलं नसन त्यांना. मग मी सगळं सांगितलं खूप समजवलं त्यांनी ऐकूनच नाही घेतलं. तुझ्या आबाला कुणी सांगावं आता ते तुझं ऐका ना. बरं मी सांगायला गेलो असतो तू नाही विषय पण तुला तर माहिती तुझ्या आबांचं माझं 36. हा ना. मग आता काय काय करायचं काय आता. तुम्ही आहे ना जे बघायला येतात का मला त्यांना धमकी द्या. हे वे असं काही मी करू शकत नाहीये. तू मग काही पण नाही बाबा हे असं काय हे चुकीचं. पण मला लग्न नाही करायचं. माझं कॉलेज चालू आहे. मला शिकायचंय. तू टेन्शन घेऊ नकोस. नाही मला कळतंय ठीक आहे तुला लग्न नाही करायचं आता. नाही करायचं. बरोबर आहे. काय आहे एक माणसाचा राग असतो. तुझ्या आबाच्या डोक्यात जो राग आहे त्या रागाच्या भरात हा सगळा कारभार चाललेला आहे. बरोबर. आता मी काय सांगू ते ऐक. उद्या नवरदेव मुलगा त्याला पाहायला येणार आहे. येऊ दे त्याला येऊ दे. पाहण्याचा कार्यक्रम पाहतात ना करू दे. त्यांच्या मनासारखं काही थोडं कर तू. काय तो काय लगेच तुला पसंत करून तुझ्या बरोबर लग्न करणार नाहीये. लक्षात आलं गोष्टीचं. पाहण्याचा कार्यक्रम होईल पाहून दे. आबाचं बी समाधान होईल. जर समजा त्या नवऱ्या मुलगा म्हटलं की मला मुलगी पसंत जर यांनी पुढचं काही कार्यक्रम सुरू केला लग्नाचा त्यावेळेस मी तुझं लग्न होऊन देणार नाही त्याच्याबरोबर. ओके एवढा आपला तुला शब्द आहे. मग काय मला परवा करायची गरजच नाही. टेन्शनच घ्यायचं नाही.
पण चला म्हणजे आता उद्या आमची सपनाबाई तेवढ्या पुरते का नवरी होणार म्हणायचा. मग उद्या काय मॅडम साडी घालूनच असते ना टकाटक. मला येते कुठे साडी घालता. मग मी मोनाताईंकडून नेसून घेणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, साडी घातल्याच्या नंतर मला कॉल कर. मला साडीमध्ये पाहायचंय तू कशी दिसते. करशील ना? हो विसरू नको. हो हो चालतंय ये मग तू. एखादी कविता ऐकवा की. अरे यार तुझं काय कविता काय. हा एक मी म्हणजे 2 वेळी ऐकवतो तुला. जीव गुंतला तुझ्या वेणीच्या साखरीत ग. वेणीची साखळी म्हणजे? अगे आपण वेणी नाही घालत का केसांची अशी ती. हा 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 ती कशी दिसते साखर दंडासारखी. त्याला उपमा दिलेल्या असतात. ओके ओके हा हा. कवी लोक काय करतील, कशाला कशाचा उपमा देतील. कवी लोकांना कुणाच्या डोळ्यामध्ये चंद्र दिसतोय, कुणाला कुणाच्या डोळ्यात सूर्य दिसतोय. काय कवी काही बी लिहू शकतो. हो ओके ओके. पुढचं वाक्य नाही ऐक. हो. जीव गुंतला माझा तुझ्या वेणीच्या साखरीत ग, अन साखरेचा कारखाना तुझ्या ओठांच्या पाकळीत ग. ला 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 ला. मस्त आहे, खूप भारी आहे कविता. चालते चल मग उद्या मस्तपैकी मग एन्जॉय कर मस्त. पण ते साडीचं तर लक्षात ठेव, साडी घातली की मला फोन तुझा आला पाहिजे. करते मी तुम्हाला कॉल बरोबर करते की नाही? नक्की. हा नवरदेवाच्या अगोदर मला बोलते साडीमध्ये कशी दिसतेस तू. ओके चला येते मग. बाय. या या या. कविता ऐकायच्यात पोरीला कविता काय जायला करावं कळत नाही. बाई कसलं ऊन पडलंय, अजून तर उन्हाळा जायचाय. कसं व्हायचं देव जाणे बाबा. हा तुला उन्हाचं पडलंय, इथं गावात लोकांना प्यायला पाणी नाही. मग काय तर कसं व्हायचं काय माहिती आता. अगं प्यायच्या पाण्यावर मला आठवलं बायको, काल तू माझ्या गळ्यात ते नंदीबाईला सारखं लटकवलंय. इकडून एक हांडा, इकडून एक कळशी, पुढे बादली, या हातात का हांडा. हा कसं दिसत होतं. लोकांनी माझे फोटो काढले, व्हिडिओ काढले, इंस्टाग्रामला व्हायरल केले. अहो मी हाय म्हणून तरी तुम्ही व्हायरल झाला. तुम्हाला कुत्र बी ओळखत नाही, त्याच्यामुळे तरी तुम्हाला माणसं ओळखाय तरी लागली. खरंय तुझं. मी त्या मोनाताईच्या आणि आपल्या तात्याच्या कानावर टाकले बरं का. ते सरपंचाला सांगून आता काय ते बघतील पाण्याचं. काय त्यो सरपंच, अहो त्याला मूत प्यायला पैसे पुरत नाहीत आणि त्यो काय विकास करणार आहे गावाचा. सरपंच म्हणे. खरंय गावातल्या समजाच्या बोरिंगचं पाणी आटलंय. आपल्या एरियाला नशीब थोडं पाणी आहे म्हणून तशी येते आपली. हा अहो तुम्हाला काय सांगू, माझी बहीण सांगत होती तिच्या गावाला एवढा दुष्काळ पडलाय, कोसा कोसावरनं माणसं पाणी आणते ती. खरंच देवाचं कृपा आपल्यावरती, आपल्या हिरीला निदान पाणी तरी हाय, नाहीतर सगळं पीक जळून गेलं असतं. खरंय बरं का तुझं बायको. ती जाऊ द्या मरू द्या. हा. तुम्हाला काय कळलं का? काय ग? ती ह्याची पोरगी हो. कोण ग? ती ही नाही का हो, कोण बरं ती पोरगी. संगी? ती नाही हो, ती दुसरी कोणती. महिनी. बरं महिनीच आठवती. काय बरं ती असा जाडा माणूस आहे बघा, डबरा नाही का त्याचं, ती नाक भस्कन, ती डोळं मोठं मोठं लिंबासारखं, काय त्याचं ती सडल्याला काय ती काय आबासाहेब म्हणायचं का? हा 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 आबासाहेब. अहो त्यांच्या पुरीला पाहुणी बघा यायची ती. अच्छा म्हणजे लग्न करायचंय काय त्यांना. लोकाला लग्न म्हणजे लय मजा वाटते, पण लग्न झालं काय सजा भेटते आयुष्यभराची ते आम्हाला माहिती. टोंगणं मारताय काय मला. आणि काय झालं सजा लगी म्हणायला. अहो मी आहे म्हणून लग्न केलं, नाही तर असाच रंडका मेला असता. माझ्या बहिणीच्या इकडं सांगत होती 50-50 40-40 वर्षाची लेक पोरं झाली, पण त्यांचे अजून लग्न झाले नाहीत. जाऊ दे, राहू दे ना. मी काय म्हणतो, पण तुला कुठून कळलं हे? अहो बायात कळत असतं. होय तुमच्या बायाचा काय व्हॉट्सअप ग्रुप आहे का ग? व्हॉट्सअप ग्रुप नाही हो. त्या काल बाया बसाय आल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं मला. हा हेच ऐकायचं होतं मला. म्हणजे मला इकडे कामावर धाडायचं आणि गावातल्या समजा बाया गोळा करायच्या. हिच्या उचापात्या काढ, तिच्या उचापात्या काढ. होय भटक भावाने. मला भटक भावाने म्हणता काय हो? तुमचा मुर्दा बसवला. मला भटक भावाने म्हणताय. मला भटक भावाने म्हणायची गरजच काय. जरा chance मिळाला की तोंड घेऊन घ्यायला लागला होय मला बोलायला. हे साईडला इथं साईडला घेऊ का?
फादरचा फोन आलाय. फादरचा फोन तरी घेत. फोनच नाही घेतला. किती लांब आहे रे? लांब गाव आहे हो बाई. किती लांब आहे? एवढ्या लांब कसं बघितली पोरगी तुझ्या पाठवून पप्पाने? गेले आता घरच्यांचं काय. आणि आपण दोघंच आलो इथं. फादरचा फोन आलाय. बर काय म्हणतात? हा बोला की पप्पा. नाही अजून नाही पोचलो. पोचतोय आता. नाही लय लांब आहे हे गाव. पोचतोय करतो मी काय वाटलं तर फोन. हा ओके ओके. हा हा ही घरातली आहेत ना लय डेंजर आहे बाबा. किती लांब आहे म्हणा. आता घरच्यांचं काय घरच्यांपुढं आपल्याला काय बोलता येत नाही. अरे आपण दोघंच आलोय परत ते येतील का नाही? मला एकदा पसंत पडली ना पोरगी मी कोणाचा विचार नाही करणार. एकदा बस डायरेक्ट धडाका उडून टाकणार. उरकून टाक. नाही विचार करणार. काय आता थांबून उपयोग नाही. आणि आता बघितली तर एकदा बार उडून टाक लगेच. तेच करायचं. चालायचं का मग? चल लयच उशीर झालाय. चला बघू आपण पुढे जाऊन. ठीक आहे चला. रावाच्या गावात लय डेंजर बाबा. रोड बी खडबडीचा आहे अख्खा. रे काय आब आहे रे येड्या डोक्याचं. त्याला डोकं नसल्यावरच करते ते. ओ सरपंच सासऱ्याला काय म्हणू का? जा गप्प बसा. बस तो डोक्यावर चढून ठेवला आणि त्याने आपल्याला आज इकडे नळीवर चढलं. त्याला काय लाज वाटते का? सूर्य किती जवळ आलाय. भण ऊन लागत इथं. सरपंच ही नळी कशाची आहे हो? ही अरे ही नळी सिमेंटाची आहे. आणि तुला माहित नाही का पाईपलाईन चालू आहे आपल्या गावामध्ये. कशासाठी? दारूची पाईपलाईन. अशी मस्त. आता कसं झालं बेवडे बावडे सगळे रस्त्याला हिंडते. कुठं ऍक्सिडेंट होते काही होते. मी काय केलं जुन्या लोकांसारखं अंडरग्राऊंड मध्ये बेवड्या लोकांना जायचं 5 किलोमीटर दारू पिऊन यायचं याच्यातून जायचं. सरपंच तुम्ही मेले हो की नाही? तुमचा ह्याच्यावर दारू पितानाचा पुतळाच बसतो. कसा ते बी असा एका हातामध्ये काटा एका हातामध्ये पण असा आहे का असा आजचाच बसतो बघा. असला दिसणार आहे. आणि एका हातात चकणा. आपण लय भारी आहे. पण सरपंच आबा म्हणले तसं आपल्याला ते नवदेव मुलगा घरला घेऊन जावं लागणार आहे. मग आणि ते बँक वाला आहे का नाही त्याला इथूनच हाकलून देऊ. गावात येऊन देऊ नये. आपण दोघांना काय टाब कोणाची गावात यायची. अरे टेम्पो कोणा झाला. चिमणी सुद्धा येऊ शकत नाही तुमच्या मर्जी. अरे टेम्पो कोणाचा आहे? ऑटो. अरे ऑटो कोणाला आणला रे? अरे बापरे कोण रो आपल्याकडे चालय की कॅटरस आले आणतेत का काय? खाली उतर ना. नाही तुम्हीच वरी या ना. काऊन तुम्ही काही इकत घेतली का नळी? आबासाहेब नक्की कुठं राहते तिथं? त्या नाकट्या भागत्या आम्हाला काय माहित नाही. खाली उतर म्हणलाच कस काय तो? खाली उतर. तिच्या खाली उतर लवकर. जोरात बोलायले तर मला वाटतं हे बँकेचे साहेब असतील. चला चला खाली चला. आयटी. हॅलो साहेब. अरे साहेब चुकलं आमचं. साहेब चुकलं आमचं. हे काय आलोच हे काय. नमस्कार आबासाहेब नक्की कस काय करे? तू गाडी मस्त घेतली. आबासाहेब नक्की कुठं राहते? अहो आबासाहेब नकटे तुम्हाला काय करायचं त्या वाकट्याचं? काय काम आहे तुमचं? माझं काही काम असेल तुम्हाला काय करायचंय? अच्छा अच्छा बर काही काम असेल. सरपंच हे लईच उद्धत बोलायले तर मी सांगतो 100% हे बँकेचा साहेब आहे. चालली रे. बघा साहेब मी सांगा ना. काही नाही मी काय म्हणतो तुम्हाला त्या आबास साहेब नेमकं काम काय आहे ते सांगा मग आम्ही दोघं सांगतो. पैसा आहे का रे आबासाहेबाकडे? पैसा अरे तुम्हाला सांगतो ते लई लंगार माणूस आहे. रुपये नाही त्याच्याकडे. भंगार 1 नंबरचा वडापाव खायला आमच्या दोघी कोण 10,000 रुपये जमा करताय. 15 रुपयाचा वडापाव खाता फुकटचा. आणि ते काय म्हणते टोमॅटो रस नाही का तेच पित अर्धा लिटर. त्याला वागायची अक्कल नाही. गावात एक बाई सोडलं ना. पोरगी आहे का त्याला? पोरगी पोरगी. अरे बाप काय पोरगी आहे त्याची. 1 नंबर दिसायला अख्खं गाव तिच्या मागे. अहो तिचे तुम्हाला सांगतो 5-6 लपडे 5 लपडे. तिच्या माग सगळं. आणि इकडे हे दिसतं का? हे तुम्हाला हे वानोळ्यावाने तोंडाचं हिच्या सोबत काही स्टँडर्ड बेंडर आहे का नाही हे पाहायचं ना. याच्या सोबत लपड आहे. लयच खराब आहे राव. लय म्हणजे लय खराब आहे. ते जो आहे ना इतका येडगळ माणूस आहे. त्याच्या सारख्या गावात कोणीच नाही. त्याला गावात इज्जत बी नाही. तुमच्यामुळे वाचलो. सरपंच माहिला दिवसाच्या
या साहेबाला तर आपण घालून टाकलं गड्या. नाही आपण कसं छाप पाडली त्याच्या पुढं हा, मग? त्याला म्हणलं आम्ही काय लय कमी नाही गावात सरपंच आणि उपसरपंच आहे आपण. नाही आता तुम्हाला सांगतो आता नवरदेव मुलगा आला की आपण डायरेक्ट घरला घेऊन जाऊ. हा, आता बँकवाला दिला आपलं. चल वर बस. आले का सगळेजण आले सदाशिवराव तर सदा कदा पिशवी घेऊनच असतो. आता घरी लय अडचण येतो. ए बाबा तुमची अडचण सांगू नका, आखी मीटिंग त्यात जाईल. आता एवढी मोठी अडचण घेऊन हिडतोय की अजून काय इथं भजर हे असली भजरा नानू तो पण आलाय काय? कशाला आलाय? मीटिंगला आलाय नानू. कसं आहे अध्यक्ष मीटिंग व्हायची नाही म्हणजे आजच्या मीटिंगच्या अध्यक्ष आहेत ते. नाही चेष्टाचा विषय राहू द्या. काय झालं मुनीने मला फोन केला, सांगितलं की तात्या आम्हाला अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुमच्यासंग बोलायचे. तर म्हणून तिने म्हणलं बाबा आता काय मी आहे राहणार तर काय कर तू त्यांना इकडे घेऊन ये, म्हणून तीच तुम्हाला सगळ्यांना घेऊन इकडे आलेली. तर सध्याला पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे आपल्या गावात, बरोबर की नाही सदा? हा तुमच्या बोरचं पाणी गेलं काय? अहो तात्या आमच्या बोरचं गावात पाणी गेलंय. पण तुम्हाला सांगतो जसं पाणी गेलंय गावापेक्षा सगळ्यात जास्त त्रास मला होऊ राहिलाय. कसं काय? तुम्हाला सांगतो गावात फक्त अन्नाच्याच हापशाला पाणी तात्या. हो तेवढं आहे. आणि अन्नाचा हापसा कुठे आहे माहिती ना तात्या किती लांब आहे. तर गावात पाणी नसल्यावर सगळ्यांच्या बायकांना त्यांचे नवरे मदत करतात आणि आमच्या घरात माझ्या गळ्यात पर अख्ख्या बादल्या हांडे कळशे सगळं गळ्यात लटकी होती आणि मला अख्ख्या गावात हिंडी होती माझी बायको. आणि तुम्हाला सांगतो तात्या कुणीतरी फोटो काढून माझा इंस्टाला टाकला तर लय व्हायरल झालोय मी. माझं कसं झालंय तात्या, पदरी पडलं पवित्र झालं. हे ग बसा, घरी जारी सारखी तुमचीच भांडणाला का? ए पुरी काय तुला कळतं बिळतं का नाही? अगं दोघांचा संसार परपंच आहे तुमच्या, आता दोघांनी करून घ्यायचं असतं. मला सांग बरं आता ठीक आहे, आता तुझं काय अख्ख्या गावातच पाणी गेलेलं आहे, प्रश्न आता काय अवघड झालेला आहे पाण्याचा. आता सगळं हांडणं बादल्यान कळशील त्याचं जर बोकान दिलं तर मेलं बिलं त्या गोष्टीचं. अरे ज्याला मला पाणी व्हावं मला अशी वेळ व्हायची. आता काय करायचं, दोघांनी व्यवस्थितपणे पाणी भरायचं, भांडणं त्यांना करायची नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पांडबा तुमचं आहे का गेलं? अहो कधीच पाणी गेलं तात्या. तुमच्या वरचं बी गेलं का? हा त्याच्या आयला काय मग आता पाण्याचं काय? अजिबात नाही पाणी, बिकट कंडिशन आहे पाणी. बिकट अण्णा आपलं आहे ना अजून? अण्णाने कुठल्या जर मग पुण्य केलं तर काय माहिती बाबा, अण्णाच्या हापशाला अजून पाणी आहे. काय कुठला सब गावलाय कोणाच ठाऊक. देवा आपलं काय पाण्याचं? हा का तात्या, आपला अजिबात कसला पाण्याचा प्रॉब्लेम नाही. कसं काय? 8-8 दिवस आपण आंघोळ करत नाही आणि ह्याला जाताना फक्त त्या गडानी. बाबा आईला 8-8 दिवस आंघोळ करत नाही तर मला वाच काय येतोय. ऐक तसं काय करू नको, चेष्टाचे विषय बदल राहू दे. आंघोळ करत जा स्वच्छ, आपण काहीतरी नियोजन करू. आणि हा संडासलो तसा दगड न्यायचा नाहीये. आता हा दगड गुडगुड होते म्हणून गोष्ट वेगळी आहे. जर त्या चुकून दगडाला जर अंकुची असली आणि खरं तर मग अवघड होईल. हा तात्या मला कळलेलं आहे बरं का. म्हणजे मला वाटलं लोकांपेक्षा इतर काही वेगळं केलं ना, म्हणजे बिना पाण्याचं सगळं वापरलं ना तर इतिहास घडन. पण जरा अरे येड्या डोक्याच्या हा दगडाने टोकाने पुढचा इतिहास घडतो रे काय बन्या. हिचं तर लय दुरी चाकरीत आहे तात्या. कसं काय? आव नळ एकदा चालू केलं ना तासभर त्या नळाखालीच असती, बाहेर चित नाही पोरगी. मोन काय बी सांगू नका. हा काय बी सांगू नको, एका बुकीत आउट करेल. जाऊ द्या, ऐका चेष्टाचे विषय बदल जाऊ द्या. तर म्हणजे पाणी प्रश्न हा गंभीर झालेला आहे आणि अजून तर उन्हाळा जायचा. म्हणजे मुद्दा असा आहे की ह्या वेळेस दुष्काळाची चिन्ह आहे. बरं तुम्हाला एक गोष्ट सांग, ग्रामपंचायत तू बोलले का नाही, सरपंचाला बोलले का नाही? आहो बोलले की तात्या, त्या बादशाला म्हणलं मी लेट तासला त्याला. मला म्हणतोय तू नको काय बोलू, तू ग्रामपंचायत सदस्य फक्त, मी सरपंच आहे, माझा मी बघल. मला लागला आडू तिडू उत्तर द्यायला. काय त्याच्या नादी लागता? चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली की सर्वसामान्य माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मतदान करताना जरा जागरूक पद्धतीने मतदान करायचं. काय क्वार्टर आणि पैशावरती मतदान करायचं नाही. दारून पैसे घेऊन जर मतदान केलं तर असे हरामखोर लोक निवडून येतात आणि तुम्हाला आम्हाला त्रास होतो. सरपंचाच्या नादिला काय अर्थ नाहीये. आता मी काय केलंय, टँकर बोलवून घेतलेला आहे. काय टँकर बोलवलेला आहे तर सर्वांनी काय करा, आपापली भांडी व्यवस्थितपणे भरून घ्या काय आणि व्यवस्थितपणे पाण्याचा वापर करा. पाणी व्यर्थ व्हायला घालू नका. आलं लक्षात? टँकरवाल्याचं तुम्हाला माहिती का 700 आणि 800 रुपये टँकर, 2-2.5 रुपये टँकर केला त्यांनी. बरोबर, लोकांना लुटायला चालले हो. दुष्काळाचं चिन्ह येतं, त्यामुळे तुम्ही काय करा, पाणी झोपून वापरायचं. आलं लक्षामध्ये? तुम्ही काळजी करू नका. आपल्या हातात सत्ता असो अगर नसो
काम झाल्याशिवाय राहत नाही. चालते चला मला तुम्ही या आता काय आहे मला पण थोडंसं रानातलं काम आहे आणि मग मी निघतो मी पण मीटिंग संपली. काय रे काय कळत नाही काही नाही त्या आव्याला त्याला ट्रमलो त्याला म्हंटल गावात एखादा नवरदेव बघ बाहेर गावाचे नवरदेव बघ राहिला तो काय सांग मी दिसत नव्हतो का त्याला. अरे तू त्यालाही चांगला होता रे पण काय म्हणलं पण आपलं कोण ऐकत शान आहे माणसाचं त्याला कळत नाही का. पण सरपंच तुम्ही जोर लावायला पाहिजे होता. अरे मग लय प्रयत्न केले बाई या तुझ्यासाठी लय प्रयत्न केले म्या पण आपलं कोण ऐकत. ते आबा झालं दलिंदर त्याला मोठे पाहुणे पाहिजे तू भिकारी या आबा भिकाऱ्याला पोरगी देईन का. सरपंच मी आज ना उद्या श्रीमंत होईल ना. अरे होशील श्रीमंत पण आज परिस्थिती काय पण मला लय दुःख व्हायलंय का मस्त मायाला पण तिचं लग्न झालं मस्त काम लागणार आपल्याला का त्याला ते स्वयंपाक लावा मंडप लावा द्यायला उत काम बँड अरे ते बँड मध्ये गाणं वाजते ते कोणतं रे बाबुल की दुआ तू लेती जा तुझे कस के संसार मिल भेटला नाही तुला आता भेटांना नवरदेव येड्या. अरे हे कोण साहेब अरे बा गोंडाच बाळको नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार काय चमत्कार कोण आहे हो सरपंच हे मला वाटायलंय कोण आहे हो इकडे खाली अरे बापरे नमस्कार नमस्कार बोलतो आम्ही तुम्हाला सगळं सांगतो आबासाहेब ते सगळं सांगतो पण कसं आहे एक मिनिट थांबा हे मला नवरदेवच वाटतंय चोपडा बघ ना कसा आहे कितीचं वाटतंय हो. अहो सरपंच हे 30च्या वरी वाटाले हे कुठला नवरदेव हे 30चा असू नाही तर 40चा असू याला पगार 60चा आहे हे सरकारी नोकर दिसतोय याला म्हणूनच पोरगी दे. सरपंच हे डंगर दिसतंय डंगर. अरे डंगर असं खंगर असू पण ते कसं आहे मोठ्या लोकांची मोठी चॉईस तुम्हाला बोलतो ना आम्ही तुमचं चाललंय नाही आम्ही म्हणलं पाहुणे लई भारी दिसते तूप रोटी खाणार दिसते काजू बदाम नाश्त्याला दिसतो पाहुण्याच्या का गोड चेहरा सांगा ना मला कोणाचा आबासाहेब आबासाहेब आता आबासाहेबाकडे जायचं. आम्ही दोघं आता वर्षानुवर्ष संबंध होणार. 15 वर्ष झालं 10 ते 15 वर्ष झालं त्यांच्या चांगले माणूसच लय भारी एक नंबर माणूस आहे माणूस की विचारू नका आलेला पाहुण्याला कापतो तो बोकड्या कसले कोंबड्या काही बी लय एक नंबर माणूस आहे तो. घेऊन चला बरं. त्यांच्याकडे कसं घेऊन जाता आता आपण काय करू थंड घेऊ मस्त हे घेता नाही तसलं नाही. अरे घ्या ना अरे घ्या काय म्हणतोय साहेब म्हटलं चकडा बिकडा पाहुणे ऐका ओ पाहुणे मी काय म्हणतो थोडी आबासाहेब तिथं घरी गेले आम्हाला शिवाय पाहुण्याची खातिरदारी खातिरदारी करायला पाहिजे. काय नाही बरं ठीक आहे चला मग आता लगेच निघू मस्त गाडीत बसू आणि तुम्हाला लगेच आबाची 10 मिनिट येतो चला या गाडी मोठी घेतली गाडी चांगली आहे बर का चला काय माग बाय बाय बस चला जाऊ द्या. आबाची पोरगी एक नंबर आहे बर का हा गोरे नारळ बघितलं का दिसलं का दिसलं खाली नारळ असत काय वरती दिसत नाही हा बघ हे ना दिसलं का नारळ किती मोठे मोठे नारळ आहे ना आपण काढायचे का हा चल दगल मालायच्या दगड मारून निघणार आहे का ते नारळ चल काढ नारळ याच्या डोक्यावर पड बोलतात असं पडणार आहे का चल झाडावर चढ हा ते दे माझ्या हाती मला नाही चालता येत. चल काय नाही मी हाय ना येतो हा चढ
पेंदू काय करते रे पडा ना खाली बिली जमायला नानू काय करतो नारळ काढाय काय वर चढतो काय झाडावर जमायला. अरे तुला काय कळतं का नाही देवा? अरे नारळ तोडायला झाडावरच चढतात ना. अरे वर चढ मग त्याला वर चढून काय खाली बाटकी पाडते का? नाही नाही आम्हाला नारळ पाहिजे होता. तो चढत होता तुम्ही कशाला मध्ये मध्ये आले? त्याचं सगळं वेगळं तुटलं असतं तर. हा, लय मस्त. जमायला पण आधीच ह्यो नारळ असताना तो नारळ कशाला काढायचा? ते बी बरोबर आहे म्हणा देवा. देवा तुला लय भारी दिसतंय रे. हे तर कसलं घातलंय हिरोगत. हम बहुत अच्छे देखते हैं. नानू असं नाही करायचो. मारायचं नाही. तो माझा आहे ना. आवाज काढतो तुझा आहे का ते? नाही, नाही. नानू माझा दोस्त आहे. हा नाही का याच्याशी माझं लग्न होणार आहे. हो दे होईल लग्न काय नाही चांगली चांगली काय नाही अडचण तुला. पण मी काय म्हणते तुमचं काय काम आहे इथं? अरे तात्यानं आम्ही बघतोय तिकडे इकडं आलंय बोंबला इकडे फिरत आहे म्हणून तात्या हानी नाही आला चांगलं पाय मोडला तर काय झालं तात्या मारील नाही ना जा घरी हे चल देवा एवढा बसला पदर तुला? हा बस झाला. मला आवडतं असं साडी वर धर ग मला हे खोसू दे तरी वेड्या करते. हा बस का आता? हा बस बस चालता येईल ना मला? हो येते इधर साडी पिन करते पटकन घ्या पटकनी करा. उशीर होतो एकतर. हा उशीर होतोय. लयच काय झाली पुरीला नवरदेव बघायचंय का तुला? माझ्यासाठी थोडी चालू आहे. मग? तुम्हाला पण माहिती आहे आबांसाठी चालू आहे. आबांसाठी काय आबांसाठी मी आले असते ग पण तुझा आबा लय खवटे. हा ना मी पण तुम्हाला बोलवलं असतं पण आबा नाही ऐकणार माझं. हा बरोबर आहे आबा नाही ऐकणार म्हणून तर नाही आले ना तर मी आले असते. आणि नीट लावा टोचू नका देऊ मला. टोचू नाही काय टोचू इथं मला माझ्या बोटात शिरली बघ. ऐक ग बघा लागलेला नाही बसला नीट पदर पण. शांत बस आता असंच म्हणायला लागली असते. हा पकड. हा ओके 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 बस का आता? हा बस बस. हा आणि आता इकडे बघ फिर गळ्यातलं लूज झाले का जरा? हा जरा आवळायला. हा फाशी बसन मला फाशी द्यायला वेळ आहे का? बस का एवढं? हा ठीक आहे. हा आयलाइनर राहिलं बघा इकडे. हो आयलाइनर गडबडीत राहिलं. हा लवकर लावा. ते काय करते जरा लवकर यायचं ना ग. किती उशीर झाला? मला उठायला तू उशीर झाला. हा बडे घर की लेके ना तू इसलिए. हा आता किती छान दिसते. टिकली राहिली आणि बांगडे घेऊन येते. हा बरं मी टिकली घेऊन येते. हा अरे बापरे लई ताप या साडीचा बाबा. बायका रोज कशा नेसतात त्यांचं त्यांनाच माहिती. गरम होतंय लई. झाली ओके. हा नवरी बाई नटले म्हणायचं. क्या बात आहे. कशी दिसते? छान 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 मस्त मस्त क्या बात आहे. तू फर्स्ट टाइमच साडी घातली ना? हा ना फर्स्ट टाइम आहे. आता आवडता येईन का नाही काय माहित. मला तर भीतीच वाटायला लागली भाऊ. का बरं? अरे तुला या अशा साडीमध्ये पाहिल्याच्या नंतर त्या नवरदेवाने लगेच पसंत करून नाही लग्न करून टाकावा. तुम्ही सांगितलं म्हणून नेसली ना साडी मी. अरे गंमत केली. राग तर लगेच नाकाच्या शेंड्यावरती येतोय. हा पण छान दिसतेस ना. थँक्यू. असा असा पदर घे बरं. पदर घे घेते. वारे 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 मस्त छान छान दिसत. काढ 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 मस्त. आणि हे ती कपाळ नाही लावलं काही? मोनाताई आणायला गेलं टिकली आणि बांगड्या आणायला गेलं. अच्छा मोनाताईचं काय बोलायचं? मीच कॉल केलता त्यांना. हो का? अरे काय झालं ती काल आली होती भेटायला मला
मला म्हटली आता काय करू, उद्या नवरा येणार आहे, मला पसंत केलं, माझं लग्न होईल, मग असं मला नाही लग्न करा. म्हटलं हो थांब, टेन्शन घेऊ नको म्हटलं, मी आहे, फक्त बघायचा कार्यक्रम तर ओरकून घे, लग्न होणार नाही याची काळजी मी घेतो. काल मला फोन केला, शिमडी उस्तरडली पूर्वी. काय सांगू तुम्हाला. मी तिला म्हटलं मोनीकडे जा, ती साडी नेसवेल चांगली मस्त पैकी. आता तिला कसं आहे, साडीमध्ये कधी पाहिलीच नव्हती, बरोबर की नाही, आजपर्यंत ड्रेस मध्ये पाहिजे सवय. तर तिनेच तिला म्हटलं की साडी घातल्याच्या नंतर मला एक कॉल कर. तो मॅडमने लगेच कॉल टाकला की लगेच आम्ही एकूण इकडे साडी कशी नेसवली पण. साडी एक अगं मोनीने जवळजवळ 15-20 पोरींचे लग्न लावून दिल्यात. अगं लग्न लावून म्हणजे तिला बघायला पोरगा आला की पोरगी साडी नेसायला मोनीकडे, पोरगा आला की साडी नेसायला मोनीकडे. आता ह्याच कवा लग्न करतात मॅडम कोण असतो, तेच म्हणणार होते मी. मग छान छान, चला मस्त साडी नेसवली, चला शुभेच्छा. आशा करतो की नवरीने तुम्हाला पसंत करावा. अरे गंमत रे. मग चला येऊ का. एक कविता. अरे अरे कवितेने एक नको नको केले. अरे मोनी त्या दिवशी तिला एक मी कविता ऐकवली. पोरगी भेटली की बाकीच्या गप्पा बाजूला, आणि कविता आणि कविता. चला चांगल्या गोष्ट आहे, पण कवितेला अशी रसिक माणसं मिळायला लागल्यात, आनंद आहे. हा आमचे बारामती तालुक्यातील सुप्याचे एक कवी मित्र आहेत, हनुमंत चांदगुडे. तर हनुमंत चांदगुडे यांच्या 1-2 ओळी ऐकवतो. तर तो अशी छान मस्त नटलेली आहे, कुणाची तरी सखी होणार आहे. तर मग एक त्याच आशयाची 2 ओळी अशा आहेत. हनुमंत चांदगुडे असं म्हणतात, सखे तुझं येणं म्हणजे जसं पाऊस वळवाचा. सखे तुझं येणं म्हणजे जसा पाऊस वळवाचा, वसान काढता काढता फास मोडला कुळवाचा. मस्तच. सखे तुझं येणं म्हणजे जसा पाऊस वळवाचा, वसान काढता काढता फास मोडला कुळवाचा. सखे तुझं येणं म्हणजे जसं कोकिळ गाणे, आणि तुझ्या येण्याचा निरोप देत पाटातलं पाणी. येऊ का. चला पुन्हा एकदा शुभेच्छा. छान साडे नवसाली, तुझ्या पण शुभेच्छा. येऊ का. बाय बाय. बाय. सपना काय हे तसलं काही नाही हो आमच्या, आम्हाला कळतं बरं का. बसा चला तिकडे जाऊन टिकली लाव. चला किती वेळ झाला, ती पाहुणे यायची वेळ झाली राव. या पुरीला कळत नाही, साडी घालता येत नाही, लोकांच्या घरावर साडी घालते. पण यावं काय वेळेवर. अरे पाहुणे यायची वेळ झाली आता. बस 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 बेटा, त्या साडीमध्ये खरंच छान वाटतेस. थोडं चेहऱ्यावर स्माईल नाही, एवढं पाहिजे. आणि लक्षात ठेव, पाहुणे आले की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर द्यायची, अजिबात आगाऊपणा करायचा नाही. आणि आतमध्ये जायचं. कुठं जायचं. आणि तिथे मी आवाज देईल तुला, तेव्हा चहा पाणी घेऊन यायचा, तुम्ही स्माईल करायचं, चांगलं बोलायचं. पाहुणे यायची वेळ झाली की नाही, आणि थोडा हसा, चेहऱ्यावर हसू ठेवा. कधी वजा त्या पाहुण्याला नीट आणतात का नाही ते माहित नाही. या या पाहुणे या बसा पाहुणे बसा. काय बरं का. कसा प्रवास कसा आला. एकदम छान छान झाला. काय ह्या दोघांनी काय त्रास दिला नाही तुम्हाला. तशी आमची विनोदी माणसं आहेत ती फार. घरा आलं म्हटलं चष्मा विनोदी स्वभाव आहे सरपंच. अहो पाहुणं इथं काहीच नाही, हे जन्मले तेच एक विनोद आहे. सुखदेव पाहुणे आहेत ते, तेव्हा थोडं आदमी नाही घ्या. नीट बसा बसा. सरपंच नीट बसा, म्हणजे टिकून बसा व्यवस्थित. सरपंच आमच्या गावचे 4-2 लोक पाहिजे आपल्याकडे. मुलगी पाहिजे कार्यक्रम आहे. मुलगी बघा कसं आहे आबासाहेब माहितीये का, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. सगळा गैरसमज दूर होईल. एकदा मुलगी पाहून घ्या, चापाने होऊ दे, मग बोलू आपण. थांबव जरा. आपलं सपना बेटा, सपना ये ये ये. मला पाणी पिना पाणी दिला. शब्द आमच्या घरची माणसं, नोकरी माझा.
सपनाला पदर काढा म्हणा. सपना बेटा पदर काढतो. ला 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 ला. पाहुणं ही आमची सपना. काय लागल ते विचारा तुम्ही. हाय बिंदास विचारा. कसं आहे आबासाहेब, मी नवरा मुलगा नाहीये. हा नवरा मुलगा नाहीये? नाहीये. मग कोण आहे? मी बँकेचा साहेब आहे. तिथे तुमचे थटलेले जे 6 हप्ते आहेत ना ते पैसे घ्यायला आलेलो आहे तुमच्याकडे. अरे बियाकली आहे भांडकुळांनो. अरे मी तुम्हाला नवरदेव मुलगा आणायला सांगितलं होता. तुम्ही बँकेच्या मॅनेजरला घेऊन आले. मीच म्हणलं होतं सरपंचाला हे नवरा मुलगा वाटत नाही म्हणून. का तुला सांगितलं की हे नवरदेव वाटत नाही. तुला म्हणलं होतं की घोडा म्हणून ती चांगला 30 काय लावलं राव? काय बोलते ती घोडा म्हणजे? हा काय नाही तुमच्यावर काय नाही बोलते. घोडा म्हणते ते मला. विनोदी पद्धत असते. मी बँकेचा साहेब आहे, पैसे घ्यायला घोडा मला म्हणतो. विनोदी स्वभाव विनोदी नाही पण काही असू द्या ना, असं कुठं असतं का साहेब? नाही महत्वाचं बोला. ते हप्ते कधी देणार आहेत तुम्ही? हप्ते हा देतो की. अहो देतो ना. काय आहे थोडासा पैशाचा गोल झालाय. मोठी रक्कम आहे. 2 दिवसात मी पूर्ण करतो. अहो पण तुम्ही देतो म्हणून 6 महिने झालं. पैसे आले की स्वतः मी बँकेत येऊन पैसे भरणार आहे. त्याची काळजीच करू नका. आता काय हे नवरदेव मुलगा येणार आहे बघायला आमच्या मुलीला. तेव्हा तिथे बुध व्हायला नको. 1-2 दिवसात तुमचे पैसे भरतो. कसं आहे आबासाहेब, तुम्ही जर 2 दिवसात पैसे जर नाही भरले तर गाठ माझ्याशी. अरे भांडवळांनो, हे गाढवा. अरे तुम्हाला कोण आणायला सांगितलं होतं? हा तुम्हाला नवरदेव मुलगा आणायला सांगितलं होता. बँकेचा मॅनेजर घेऊन चालला तुम्ही. हा अकला आहे का तुम्हाला? नाही मी तरी बादशाला म्हणलं होतं. तर काय म्हणलं होतं? मी तुला पाहुणे नाही मला. मी म्हणलं होतं की हे नवरा आता तो नवरदेव मुलगा येणार आहे. त्याच्यासमोर हा गोंधळ तमाशा करू नका. आबासाहेब हा आता नवरा मुलगा येऊ शकणार नाही. का? कारण ह्याच्या अगोदर एक गावात गाडी आली होती. ते बी असाच नवरा मुलगा वाटला. मला वाटलं ते बँकेचा साहेब आहे का आहे की. आम्ही त्याला खोटं बोलून गावाच्या बाहेर काढून दिलं. ते सगळं उलट पालट झालं आणि आम्ही छेला नवरदेव मुलगा म्हणून घरी आणलो. अरे देवा रे. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत. अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी.